नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा मैत्रिणींनो, मस्त आज अशी मी इथे बघा सोमवार आज असल्यामुळे मस्त अशी साबुदाणा खिचडी बनवलेली आहे आणि ही जी साबुदाणा खिचडी आहे ती एकदम मऊ आणि मोकळी अशी बनलेली आहे. तर ही कशा प्रकारे मी बनवलेली आहे चला तर बघूया. तर यामध्ये बघा मी इथे थोडं दही पण यामध्ये टाकून वरून घेणार आहे, जेणेकरून खायला मस्त असं टेस्टी आंबट गोड अशी ही साबुदाणा खिचडी लागणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, ही मी कशा प्रकारे बनवली आहे. तर बघा सर्वात आधी बघा मी इथे बघा यामध्ये इथे बघा 1 वाटी मी इथे भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे. तर हा मी साबुदाणा 4 ते 5 तासाच्या आधी भिजत घातलेला होता आणि पाणी कमी टाकलं असल्यामुळे छान मोकळा झालेला आहे. त्यानंतर इथे बघा 1 वाटी मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. त्यानंतर शेंगदाणे थोडे बारीक केलेले घेतलेले आहे. त्यानंतर बघा इथे टमाटर, हिरवी मिरची आणि आलू घेतलेला आहे. तर सर्वात आधी बघा मी कढईत तेल टाकून घेत आहे आणि तेल टाकल्यानंतर बघा इथे अगदी कमी तेलामध्ये हा साबुदाणा करायचा आहे. तर मी थोडंसं इथे 1 चम्मच तेल घातलेलं आहे. त्यानंतर इथे 1 चम्मच इथे जिरं आहे ते घालायचं आहे. तर उपासाला जिरं चालतं म्हणून जिरं टाकायचं आहे. त्यानंतर इथे बघा 2 ते 3 हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. त्यानंतर बघा इथे थोडे कढीपत्त्याची पानं मी इथे टाकून घेणार आहे. आता ही कढीपत्त्याची पाने छान आपल्याला कडक होऊ द्यायची आहे आणि इथे बघा मी इथे जे शेंगदाणे बारीक अर्धे केलेले आहे तर ते आपल्या तुकडे यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तर बघा मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी साबुदाणा खिचडी तयार होणार आहे. आता बघा इथे मी थोडं यामध्ये तिखट घालून घेणार आहे. तर लाल तिखट थोडं वापरायचं आहे, जेणेकरून साबुदाण्याला छान कलर येणार आहे. तर अर्धा चम्मच मी इथे लाल तिखट घालणार आहे आणि बघा हे बघा हे छान होऊ द्यायचं आहे. त्यानंतर इथे 1 टमाटर मी इथे टाकलेलं आहे. आता हे टमाटर छान बारीक होऊ द्यायचं आहे. एकदम मस्त असं बघा शिजू द्यायचं आहे. त्यानंतर बघा मी इथे जे आलूचे काप केलेले आहे ते यामध्ये घालणार आहे. तर इथे बघा मी आलूचे काप यामध्ये घालणार आहे. तर इथे बघा हे छान मिक्स झालेलं आहे. आता हे आलूचे काप यामध्ये घालायचे आहे. तर बघा मी इथे तुम्हाला जर बॉईल केलेले आलू सुद्धा टाकायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. पण इथे मी आलूचे काप करूनच टाकलेले आहेत. जेणेकरून बघा छान साबुदाण्याला बघा इथे चव येतं आणि इथे बघा हे जे आलू आहे साबुदाण्याचे खूप छान टेस्टी लागतं. तर बघा यामध्ये मी थोडं इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. जेणेकरून बघा या आलूला छान मीठ लागायला हवं. यासाठी थोडं इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे छान आपल्याला शिजू द्यायचं आहे. तर मी इथे बघा मी 1 मिनिट बघा याला झाकण ठेवून छान इथे हे शिजू देत आहे. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही साबुदाणा खिचडी इथे तयार होत आहे. तर बघा 1 मिनिट झालेलं आहे आणि मस्त असं बघा ही वाफ पण छान आलेली आहे आणि आपले जे आलू आहे छान शिजल्या गेलेले आहे आणि टमाटर पण छान शिजून गेलेले आहे. तर आता इथे बघा यामध्ये मी इथे बघा जो साबुदाणा मी घेतलेला आहे तो साबुदाणा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि साबुदाणा टाकल्यानंतर छान ते मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर बघा इथे छान प्रकारे बघा इथे पूर्ण याला साबुदाण्याला कलर आलेला आहे. आता इथे बघा हे जे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला जे शेंगदाण्याचं कूट मी बारीक केलेलं आहे ते यामध्ये टाकून घेणार आहे. पण आपल्याला इथे बघा 1 मिनिट हा छान शिजू द्यायचा आहे, जेणेकरून तो डबल फुगणार आहे. तर बघा हे छान शिजलेलं आहे आणि मस्त असा कलर सुद्धा याला आलेला आहे. तर यामध्ये बघा आता वरच्या साईडने बघा मी इथे वरून बघा इथे मस्त असा इथे कलर आला असल्यामुळे बघा इथे थोडं आता यामध्ये जे मी शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मस्त बघा तो छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता बघा ह्या जो साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट छान मिक्स व्हायला हवं आणि बघा हा साबुदाणा छान फुगायला हवा आणि एकदम बघा मऊ असा लागायला हवा. त्यासाठी इथे बघा आपल्याला इथे एक वाफ पुन्हा येऊ द्यायची आहे. तर बघा साबुदाण्यामध्ये मी थोडं अजून मीठ टाकून घेत आहे आणि इथे थोडी आपल्याला साखर वापरायची आहे. तर मी थोडी अर्धा चम्मच साखर घातलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मस्त अशी बघा इथे साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. आता याला फक्त आपल्याला 1 मिनिट वाफ येऊ द्यायची आहे, जेणेकरून हा पूर्ण साबुदाणा छान मिक्स होणार आहे आणि बघा मस्त मऊ आणि सुटसुटीत होणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे बघा हा छान प्रकारे इथे साबुदाणा झालेला आहे आणि वाफ पण छान आलेली आहे. बघा डबल हा साबुदाणा फुगलेला आहे. तर बघा एकदम मऊ आणि बघा मोकळा असा हा साबुदाणा इथे तयार झालेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी 5 ते 7 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे.
तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि बघा मैत्रिणींनो, अगदी मस्त आणि सुटसुटीत ही साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.